नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। जालन्यात सासूचा खून करून मृतदेह गोणीमध्ये भरून फरार झालेल्या सुनेला पोलिसांनी परभणी येथून अवघ्या 12 तासाच्या आत ताब्यात घेतलंय। जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या सासूची भिंतीवर डोके आदळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे। सविता शिंगारे असं मयत महिलेचं नाव असून आरोपी सुनेने सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान संशयित आरोपी असलेली सून प्रतीक्षा शिंगारे ही फरार झाली होती, मात्र पोलिसांनी तिला परभणी येथून अटक केली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालनाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ, पोलीस कॉन्स्टेबल काळे यांनी पार पाडली आहे। ऑर्डर झालं होतं, काय घटना ती आरोपी ताब्यात घेतले? भोकरदन नाका येथे जो खून झाला होता त्याप्रमाणे प्रदीप कानडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामधील जी फरारी आरोपी होते त्यांचा शोध एलसीबी जालना त्याचप्रमाणे एलसीबी परभणी यांच्या मदतीने आरोपी ताब्यात घेतलेले आहे। त्या स्वतः त्यांच्या सून आहेत आणि त्यांनी घरगुती वादातून त्यांचा खून केलेला आहे। घरगुती किरकोळ वादातून त्यांचा खून केलेला आहे। डोक्यालाही मार आहे आणि त्याचबरोबर काही चाकूच्याही खुणा त्यांच्या मानेवर आणि शरीरावर इतर भागावर लागलेला आहे, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे। त्याप्रमाणे प्रदीप कानडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल आहे आणि तपास चालू आहे। सर, कशा पद्धतीने खून वगैरे केलाय काय सांगतो? चाकू, घरगुती तर चाकू आहे आणि त्यांच्या कुटुंबात काहीतरी छोटेसे वाद होते सासू सुनेमध्ये, त्यांच्यातून हा खून झालेला आहे। जालन्यामध्ये बनावट लग्न लावणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून जालन्यातील तालुका पोलिसांनी ही कारवाई केली। पूजा नीलपत्रेवार असं बनावट लग्न लावणाऱ्या संशयित आरोपी महिलेचं नाव आहे। जालन्यात बनावट लग्न लावणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून जालना तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पूजा नीलपत्रेवार असं संशयित आरोपी महिलेचं नाव असून 21 मार्च रोजी जालन्यातील माळाचा गणपती येथे लग्न लागल्यानंतर नववधू जालना शहरातील मंठा चौफुली येथून 5.5 लाख रुपये घेऊन फरार झाली होती। या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून त्या महिलेला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे। दरम्यान अटक केलेल्या महिलेकडून जिल्ह्यातील अजून बनावट विवाह केल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। सर, काय कारवाई? दिनांक 21/3/2025 रोजी फिर्यादीनामे सदाशिव नानासाहेब वेताळ यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये त्यांच्या भावाचं लग्न लावून देतो म्हणून एका महिलेने त्यांच्याकडून 5.5 लाख रुपये घेतले आणि माळाचा गणपती येथे लग्न लावून दिलेले होते। लग्न लावल्यानंतर सदरची महिला ही नवऱ्यासोबत न जाता ती पळून गेलेली होती। यावरून आपण कलम 318(4)34 CR प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला होता आणि सदर गुन्ह्याचा तपास EPI पाटील साहेब करत आहेत। त्यामध्ये ज्या महिलेने पैसे घेतलेले होते ती महिला काल मिळून आल्याने तिला अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य कोर्टात हजर केले असता 3 दिवसाचा PCR प्राप्त झालेला आहे। इतर आरोपी त्यांच्याकडून निष्पन्न करून अटक करण्याची कारवाई चालू आहे। अशा अनेक जणांना काही दंड तपासामध्ये तर अजून काही निष्पन्न झालं नाही। सदरचा गुन्हा हा एक केलेला आहे, तरी PCR मध्ये अजून काही या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का हे तपासामध्ये निष्पन्न होणार आहे। जालना येथून 2 दिवसांपूर्वी गायब झालेल्या तरुणीचा विहिरीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। सीमा भगवान पाडळे असं मयत तरुणीचं नाव असून ती 2 दिवसांपासून बेपत्ता होती। अंबड रोडवरील योगेशनगर भागातून सीमा भगवान पाडळे ही तरुणी राहत्या घरातून 31 मार्च रोजी गायब झाली होती। या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तिचा शोध सुरू केला होता। दरम्यान 2 दिवसानंतर पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत या तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळून आलाय। दरम्यान पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवला आहे। तरुणीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मदन गायकवाड हे तपास करत आहेत।
अंबड तालुक्यातील जामखेड येथे संचालक जिल्हा परिषद जालना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत जामखेड तालुका अंबड येथे सुनील पठारे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रम राबवण्यात आलाय। अंबड तालुक्यातील जामखेड येथे संचालक जिल्हा परिषद जालना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत जामखेड तालुका अंबड येथे सुनील पठारे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रम राबवण्यात आलाय। यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी गावकरी यांना विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली। ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आरोग्य विभागामार्फत मोठ्या तपासणी करण्यात येऊन ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती यावेळी देण्यात आली। तसेच ग्रामपंचायतीच्या कामांची सरपंच तारडे यांनी माहिती दिली। पुढील काही दिवसात जामखेड ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावरूपाला येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन यावेळी सरपंच यांनी दिलंय। यावेळी कृषी अधिकारी बारसावडे, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अभियान, उमेद, घरकुल, महिला बालकल्याण, मनरेगा आदींसह अनेक विभागाच्या योजनेची माहिती यावेळी देण्यात आली। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो।